मंगळवारचा पण अंदाज अवेलेबल? मंगळवारचा अंदाज जर आपण बघितलं तर अजून काही डिस्ट्रिक्ट जे आहेत दक्षिण मध्य महाराष्ट्रात ते थोडेसे कमी झालेले आपल्याला दिसतात. परंतु ह्या बेल्टमध्ये जसं की सोलापूर आहे, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया हे जे डिस्ट्रिक्ट्स आहे इथे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तिथे येलो अलर्ट दिला गेलेला आहे. आणि इतर ठिकाणी तुरळक ठिकाणी आपल्याला विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, बीड, त्यानंतर सातारा आणि सांगली हे जे डिस्ट्रिक्ट्स आहे इथे तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. आणि इतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये वेदर रिलेटेड काही वॉर्निंग नाही आहे. अच्छा. आता सर याच्यामध्ये अंदाजात काही ठिकाणी असं सांगितलं की वाऱ्याचा वेगसुद्धा वाढू शकतो, राईट. त्याच्याबद्दल काय सांगाल? हां, ज्यावेळी थंडरस्टॉर्म होतो किंवा विजेच्या कडकडाटासह पाऊस पडतो त्यावेळी विजेच्या कडकडाटाचा पाऊस पडण्याबरोबरच वाऱ्याची गतीसुद्धा वाढते आणि त्याला आपण गस्ट म्हणतो, जो की 2 ते 3 मिनिटामध्ये किंवा मग आपण बघतो की ज्यावेळी थंडरस्टॉर्म होतो किंवा विजेच्या कडकडाटाचा पाऊस पडतो तो खूप जास्त वारं काही वेळासाठीच, काही 1 किंवा 2 मिनिटासाठीच खूप जास्त जोराचं वारं जातं आणि नंतर परत ते थांबलेलं असतं. तर अशा प्रकारची जी कंडिशन्स असते याला गस्ट म्हणतात. तर वारं जे सांगतात, जर आमच्या वॉर्निंग्समध्ये तुम्ही बघाल तर 20 ते 30 किलोमीटर पर आवरनी वारे वाहण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा नाही आहे की कंटिन्युअसली तिथे 20 ते 30 किलोमीटर किंवा 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. परंतु काही वेळासाठी स्मॉल टाईमसाठी ते वाहू शकतात, इतर वेळी नॉर्मल असू शकतं.